नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरची सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर कठीण वाटत असेल किंवा इंग्लिश बोलता येत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा आपला विषय आहे सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स म्हणजे पूर्ण अर्थ देणारं वाक्य. ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला सेंटेन्स म्हणतात. उदाहरण बघा. गो स्कूल. हे चुकीचं आहे कारण याचा अर्थ पूर्ण होत नाही. आय गो टू स्कूल हे बरोबर आहे कारण यात पूर्ण अर्थ आहे. सेंटेन्समध्ये दोन मुख्य गोष्टी असतात. पहिली सब्जेक्ट आणि दुसरी वर्ब. सब्जेक्ट म्हणजे जो काम करतो तो. आपण प्रश्न विचारतो कोण किंवा काय. उदाहरण आय ईट फूड. इथे आय कोण काम करत आहे म्हणून आय हा सब्जेक्ट आहे. शी सिंग्स अ सॉन्ग. इथे शी हा सब्जेक्ट आहे. अजय प्लेज क्रिकेट. इथे अजय हा सब्जेक्ट आहे. आता वर्ब समजून घेऊया. वर्ब म्हणजे काम दाखवणारा शब्द. जसं की ईट, गो, प्ले, रीड, स्लीप. सेंटेन्समध्ये वर्ब असणं खूप गरजेचं आहे. वर्बशिवाय सेंटेन्स पूर्ण होत नाही. आता काही सोपी सेंटेन्सेस पाहूया. आय ईट राईस. शी रीड्स बुक. वी गो होम. ही प्लेज फुटबॉल. या सर्व वाक्यांचा पॅटर्न आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता तुमची प्रॅक्टिस. खालील शब्द वापरून सेंटेन्स तयार करा. आय स्लॅश स्कूल स्लॅश गो. शी स्लॅश टी स्लॅश ड्रिंक. वी स्लॅश मूवी स्लॅश वॉच. तुमची उत्तरे कमेंटमध्ये नक्की लिहा. आज आपण शिकलो सेंटेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि सिंपल सेंटेन्स कसा बनवायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. धन्यवाद.